माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली, पण सोलापूरबाबत गुप्तता पाळण्यात येत असल्याने सगळ्यांचे लक्ष भाजपच्या घोषणेकडे लागले आहे। अशात मूळचे सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट येथील असलेले व आरोग्य विभागात प्रदीर्घ सेवा बजावलेले डॉक्टर तिप्पण्णा उर्फ टीडी कांबळे यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे। माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी यासाठी मध्यस्थी केली असून आता पक्षाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। आरोग्य विभागात काम केलेले व मूळचे सुलेर जवळगे तालुका अक्कलकोट येथील डॉक्टर टीडी कांबळे यांनी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्फत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे समजते। ते हिंदू चांभार समाजाचे आहेत। बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर शहर अशा विविध ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी आरोग्य सेवा केली आहे। निवृत्तीनंतर NTPC प्रोजेक्ट येथे 8 वर्ष त्यांनी सेवा बजावून नागरिकांना आरोग्य संपन्न केले आहे। नोकरी म्हणून त्यांनी ही सेवा केली नाही, तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रभागी असायचे। यामुळे त्यांच्या भोवती जनतेचा समूह निर्माण झाला आहे। त्यांचे कार्य, कार्यक्षमता, तत्परता आणि दूरदृष्टी, विकासाचा दृष्टिकोन याचाही भाजप विचार करेल, याची शाश्वती देण्यात येत आहे। 30 वर्षांच्या कालावधीत त्यांनी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजसेवा संघाच्या राज्य कार्यकारिणी व जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत। सोलापूरमध्ये चर्मकार समाजाचा मेळावा घेऊन समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचाही त्यांनी प्रयत्न केलाय। श्री रेवणसिद्धेश्वर नगर झोपडपट्टी निर्मूलन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सेवा बजावलेली आहे। 2011-12 मध्ये त्यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालाय। सुशिक्षित मूळ AC जातीचे उमेदवार म्हणून भाजप त्यांचा विचार करेल, याची शक्यता आता तरी निर्माण झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली होती। यावेळी बावनकुळे व डॉक्टर कांबळे यांच्यामध्ये यावर चर्चाही झाल्याचे समजते। त्यांच्याविषयी भाजपकडून आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते, उत्तमराव जानकर, माजी खासदार अमर साबळे, संगीता जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे, कोमल ढोबळे यांच्यासह पुन्हा महास्वामी या नावांची चर्चा सुरू आहे।